हा नक्कीच या स्पर्धेला आहे ना 4 चांद नक्कीच लागलेत. कारण एवढी मोठी स्पर्धा भरवणं आणि पहिली रात्र पाहतो यशस्वीरित्या पार पडणं कारण एकाचं काम नसतं. खरं तर सर्वांचा हातभार नक्कीच जेव्हा तुमच्या एकीचं बल जेव्हा असतं ना सर्व काही तुमचं ठीकठाक होत असतं. या ठिकाणी सिद्धू विलन कैरेचे टीम मेंबर्स अगदी SDP9961 ग्रुप आणि कैरे गावातील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मंडळी त्यांचा हातभार आणि त्यांचा सपोर्ट नक्कीच या स्पर्धेला लाभला आणि स्पर्धा आपण पाहतोय SDP ट्रॉफी 9961 ही स्पर्धा नक्कीच आपण पाहतोय. चला अगदी फील्ड सेटअप करून घ्या संकेत, आता जास्त वेळ घेऊ नका. 3 षटकांचा सामना नक्कीच आपण पाहतो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आजच्या रात्रीमध्ये अगदी चांगला खेळ ज्यांनी केला साई समर्थ निलेश 11 वडगाव या टीमसाठी अगदी आकाश केदारे आणि राजू ठोंबरे खरं तर ही सलामीची जोडी आपण नक्कीच पाहतोय. अद्याप अगदी दोन्ही टीमला सपोर्ट अगदी बराचसा आहे कारण हे पाठिंबा देणारे जे तुमचे पाठीरेखे असतात ना ते देखील या क्रिकेटमधील एक हिस्सा आहेत आणि त्यांचा सपोर्ट देखील खूप महत्त्वाचा असतो. कारण ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये अगदी निस्वार्थपणे अगदी गावासाठी खेळ केला जातो. अगदी कोणतं स्वार्थ न पाहता खरं तर आपल्या गावाचं नाव मोठं कसं होईल, आपल्या गावाचं नाव खरं तर उंच शिखरावरती कसं जाईल, खरं तर याच्यासाठी धडपड चालू असतं खेळाडूंची आणि ती धडपड खरं तर मैदानाच्या आतमध्ये आता 2 गावांमध्ये चालू आहे. एका बाजूला अगदी आपण पाहतो बारवाय आणि त्यांच्या विरोधात साई समर्थ निलेश 11 वडगाव असा सामना नक्कीच यावेळेस पाहायला मिळेल. SDP ट्रॉफी अगदी ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे माजी उपसरपंच कार्यसम्राट सूरजदादा पाटील आणि ग्रुप ग्रामपंचायत वडगावचे माजी सरपंच अविनाशदादा पाटील खरं तर हे मुख्य आयोजक आहेत स्पर्धेचे. आणि संपूर्ण आपण पाहतोय सिद्धू विलन कैरे SDP9961 ग्रुप आणि कैरे गावाचे ग्रामस्थ यांचा सर्वांचा हातभार नक्कीच या स्पर्धेला आपण पाहतो. अगदी मॅचला स्टार्ट करायचे जास्त वेळ घेऊ नका. अगदी मेन पंचाच्या भूमिकेमध्ये अविनाश पानिंगे सर आणि स्क्वेअर लेग पंचाच्या भूमिकेमध्ये नरेश म्हात्रे सर आपण यांना पाहू शकतो. अगदी मॅचला मात्र सुरुवातील गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज आयुष यावेळेस तयार आहे. यावेळेसचा बॉल उडवलाय जरूर स्टँड अँड डिलिव्हर षटकार आला आकाश केदारीच्या बॅट मधून. कारण असं म्हटलं जातं ना अभी पिक्चर बाकी आहे, ये ट्रेलर काफी आहे. आकाश केदारनं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकलाय आयुष्या गोलंदाजीवरती. अगदी पॉवर प्लेचं षटक आणि सुरुवात मात्र आक्रमक पद्धतीने केली आहे. यावेळेस पहा गलीच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकदा वेळेस कंप्लीट केली जाईल आणि सेन्सिबल क्रिकेट यावेळेस पाहायला मिळतं आकाश केदारीच्या माध्यमातून. अगदी चांगल्या टेम्परामेंटनं अगदी फलंदाजी करतोय. षटकार आला त्यानंतर स्ट्राईक रोटेशनला महत्त्व दिलं गेलं. रन संख्या बनेल 7 या अंकावरती आपण अद्यापही पाहतो. 7 धावा फलकावरती आहे. गोलंदाज आयुष बारवाई टीमचा आपण पाहतो पहिल्या चेंडू षटकार त्यानंतर केलेला कमबॅक यावेळेस चांगला आहे. आयुषचा चांगला गोलंदाज आहे, वेल एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाला. प्रेशर आहे कारण जेव्हा अगदी तुमच्या समोर अगदी चांगली बॅटल असते ना तर प्रेशर मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेरून कोणी काय बोलेल असा मार तसा मार, परंतु मैदानाच्या आतमध्ये जी परिस्थिती असते ना जो खेळतो ना त्यालाच माहीत असतं. परंतु यावेळेस पहा अगदी चांगला खेळ आणि चांगले मॅच रंगली जाईल. अगदी साई समर्थ निलेश 11 वडगाव म्हणजे त्यांच्या विरोधात जय हनुमान बारवय या 2 टीम दरम्यान आकाश केदारी एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला रोमित पाटील अशी लढत अशी बॅटल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या आहे 7 धावफलकावरती. 7 धावा धावफलकावरती राजू ठोंबरे यावर स्ट्रायकर एंडवरती नक्कीच पाहायला मिळतील. नक्कीच राजू ठोंबरे यांच्यासाठी पारितोषिक आलंय. एका षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कुंदन शेठ पाटील यांच्याकडून नक्कीच आलाय. परंतु त्याच्या विपरीत डॉट बॉल आला. डॉट बॉलवरती कोणतीही धावसंख्या नसते. 7 धावा अद्यापर्यंत धावफलकावरती लागल्या जातील. हा बॉल लाईन खराब आहे, लाईन खराब आहे. दिशा भरकटला गोलंदाज. अगदी दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अगदी एका चेंडूवर डॉट बॉल त्यानंतर दिशाहीन गोलंदाजी.
एक एक धाव खूप महत्त्वाची आहे. एक एक धाव तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये स्मरणात येईल, कारण एक एक धाव सोन्याच्या भावामध्ये या क्रिकेटमध्ये गणली जाते. रनसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावरती, 8 धावा फलकावरती आहेत अद्यापर्यंत. आयुष हा गोलंदाज घेऊन ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळतोय पारबाई टीमकडून. हलक्यात स्टीअर केलाय. वाईडिश लॉंग आपला क्षेत्ररक्षक आहे. वन बाउन्स या चेंडूला फील्ड करतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी एक सिंगल नक्कीच या ठिकाणी प्राप्त होईल. 9 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागले जातील. अद्याप या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 9 धावा धावफलकावरती आहेत. स्टार्ट जर पाहिलं ना, अगदी पहिल्या बॉलवरती 6 आला, तदनंतर अगदी या गोलंदाजानं कमबॅक केला आणि चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत केल्या, कारण मातब्बर खेळाडू प्ले सेफ एवढंच मी या ठिकाणी मेनन स्वतःला जपा, स्वतःला कोणतीही इजा होणार नाही याची दक्षता आपण स्वतः घ्या. गोलंदाज आपण पाहिला अगदी थोडेसे स्किट नक्कीच या ठिकाणी त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आयुष आपण पाहतोय हा गोलंदाज अद्यापर्यंत 9 धावा खर्ची केल्यात. आकाश केदारी 2 चेंडू फेस केले, 7 या धावसंख्येवरती खेळतोय. राजू ठोंबरेचा विचार केला, 2 चेंडू फेस केलेत, 1 धावसंख्येवरती खेळतोय. म्हणजे अगदी जुलून घेत ज्याची परिस्थिती ना, अगदी तसा खेळ, अगदी या चांगला माइंडसेट न करता अगदी या फलंदाच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु यावेळेस पहा, फटका सुरेख आहे. स्टँड अँड डिलिव्हर एसटीबी ट्रॉफी मधला दमदार षटकार. पंधरा धावा फलकावरती आहेत. अशा पद्धतीचे तुम्ही खराब चेंडू जर आकाश केदारीला फेकले ना, तर नक्कीच या चेंडूंचा समाचार गेला मागे पुढे पाहणार नाही. अगदी रन संख्या पाहायला मिळेल 15 या अंकावरती, 15 धावा फलकावरती. हे षटक अतिशय महागड्या आणि लांबड्या नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतात आयुषचा पारबाई टीम कडून. यावेळेस पहा, क्रिकेटचं मादक सौंदर्य या फटक्यामध्ये जरूर पाहायला मिळालं. आकाश केदारी षटकारानंतर टोकतोय दमदार चौकार. आकाश केदारी आग ओकतोय मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलं, पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर रन संख्या आपण पाहतोय अगदी साई समर्थ निलेश इलेव्हन वडगाव टीमची 19 या अंकावरती. 19 धावा पहिलं षटक आयुष्य अतिशय महागडं नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळालं. स्पीडअप करा ही विनंती असेल बारवाई टीमच्या खेळाडूंना, की आपण कोणत्याही प्रकारचा टाइमपास करू नका. विदाऊट टाइमपास मॅचला मात्र सुरुवात करा. 19 धावा धावफलकावरती आहेत अगदी अद्यापर्यंत. परंतु पहिलं षटक अतिशय महागडा. जर आकाश केदारचा विचार केला, 4 चेंडू फेस केलेत, 17 या अंकावरती खेळतो वैयक्तिक. अगदी चांगली इनिंग अद्यापर्यंत साकारली आकाश केदारीनं आणि त्याला चांगली साथ खरं तर या ठिकाणी देतोय राजू ठोंबरे. बायकर मॅन अशी ओळख आहे. परंतु दुसरा षटकासाठी येतोय बारवाई टीम कडून गोलंदाज संकेत जाधव. बारवाईचा हार्दिक पांड्या अशी ओळख आहे संकेतची. परंतु कशी गोलंदाजी करेल, कमबॅक करू देईल का आपल्या बारवाई टीमला? पहिलाच बॉल टॅप केला बॉलला. अगदी डीप काऊ कॉर्नरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे रोमित पाटील. या बॉल वरती येतील. एक धाव या ठिकाणी नक्कीच कंप्लीट केली जाईल. रन संख्या बनेल 20 या अंकावरती. 20 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जातील. चांगली सुरुवात आहे, परंतु ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे. कारण पार्टनरशिप जर बनली ना, तर नक्की धावसंख्येचा उच्चांक नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. 20 धावा धावफलकावरती आकाश केदारी या ठिकाणी स्ट्रायकर एंडवरती नक्कीच पाहायला मिळेल. चांगली बॅटल संकेत जाधव आणि त्या समवेत आकाश केदारी. बॅटची एज, परंतु क्षेत्ररक्षक पहा शॉर्ट फाईन लेगचा या बॉलला अडवतील. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळेल, कारण त्या क्षेत्रामध्ये अतिशय वेगाने बॉल येत असतो. तुम्हाला देखील त्या ठिकाणी अगदी लक्ष देऊन राहायचं असतं आणि त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळेल. रन संख्या बनेल 21 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक आपण पाहतो संकेत जाधवचा. 2 चेंडू अद्यापर्यंत चांगल्या पद्धतीने फेकले गेलेत संकेत जाधवच्या माध्यमातून. ब्लाइंड स्ट्रोक आपण नक्कीच पाहतो. प्लेन मिस या ठिकाणी चांगला बॉल. अगदी राजू ठोंबरे यांचा पाहिला अगदी
हा बॉल आहे ना अगदी फुटवर्कचा वापर नक्कीच दिसत नाहीये. अगदी तुम्ही बॉलपर्यंत पोहोचा त्यानंतर फटका खेचा, सोपं असेल फलंदाजी करणं, पण त्याच्या विपरीत आपण पाहिलं अगदी त्या स्टान्सवरती उभं राहून फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न फसला जातोय. 21 अंकावरती धावफलक अद्यापर्यंत पाहायला मिळतोय. हा बॉल देखील टॅप केला, बॉल 38 सर्कलच्या आतमध्ये बॉलला रोखलं जाईल. तत्पूर्वी एक सिंगल नक्कीच प्राप्त केली जाईल. रन संख्या बनेल 22 अंकावरती. डबल दुरी ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. अद्याप एकही विकेट गमावली नाहीये. ही खरं तर चांगली बाजू आहे वडगाव टीमच्या बाजूने पाहायला गेलं, परंतु ब्रेक थ्रूची नितांत गरज आहे, ती म्हणजे जय हनुमान बारवय या टीमला. 22 धावफलकावरती आहेत. संकेत जाधव पुन्हा गोलंदाज ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे. नक्कीच अगदी पंचांकडे लाऊड अपील केली जाते, परंतु पंच तटस्थ आहेत. अगदी उत्साह जास्त, विश्वास कमी, आणि नक्कीच उत्साह दिसतोय कारण ही विकेट किती महत्वाची आहे ना, की नक्कीच अगदी बारवाई टीमच्या खेळाडूंना माहिती आहे. आकाश केदारीची विकेट जर्सी नंबर 18 आपण ऑन स्क्रीन वरती पाहू शकतो. ही विकेट 18 धावसंख्येवरती खेळतोय, म्हणजे लकी आकडा, आणि त्याच्यावरतीच तो खेळतोय. जर्सी नंबर देखील 18. अगदी आकाश केदारी हा खेळाडू देखील चांगला आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. अद्यापही या षटकातील काही चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे. संकेत जाधव ज्या षटकाचा विचार केला ना निकेश सर, तर चांगल्या पद्धतीनं, कारण 3च धावा अद्यापर्यंत यांनी खर्ची केल्यात या षटकामध्ये. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू थांबणार नाहीये. स्टँड अँड डिलिव्हर केलाय बॉलला. आकाश केदारच्या बॅट मधून आलाय दमदार षटकार. नक्कीच उद्याच्या रात्रीमध्ये योगेश वाघ यांना आपण या स्पर्धेत मध्ये नक्कीच आपण पाहणार आहोत, कारण सुपला शॉट नक्कीच ज्यांनी फेमस केला, आपण त्यांची कॉमेडी ऐकली असेल. कॉमेडियन अगदी समालोचक आहेत योगेश वाघ. नक्कीच मुरबाड परिसरातून बिलॉंग करतात. या स्पर्धेला उद्याच्या रात्रीमध्ये त्यांची हजेरी नक्कीच असेल. रणसंख्या आपण पाहतोय 28 धावा धावफलकावरती आहेत. महेश हा गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी येतोय. समोरच्या दिशेला रोमित पाटील चेंडूवरती प्रयत्न करतात. अगदी कष्टांची पराकष्टा नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळाली. या ठिकाणी एक धाव नक्कीच कंप्लीट होईल. 29 धावा धावफलकावरती अद्यापर्यंत लागल्या जातील. एकोणतीस धावा आहेत धावफलकावरती. स्लॉग वरचं षटक अगदी या गोलंदाजानं अगदी रेकॉर्ड आहे. अगदी मेडन षटक आणि 4 विकेट महेशनं खरं तर आजच्या रात्रीमध्ये नक्कीच कमवल्यात. परंतु क्रिकेट हा खेळ रेकॉर्ड बनवण्यासाठी नाही तर रेकॉर्ड तोडण्यासाठी खेळला जातो. रेकॉर्ड तोडले जातील का आकाश केदारीच्या माध्यमातून? कारण महेशचा गोलंदाज विचार केला, चांगला गोलंदाज आहे, वेल एक्सपिरियन्स गोलंदाज. स्टीअर केल्या, पहा सन्मान दिलाय अगदी या बॉलवरती. अगदी चांगला बॉल आणि त्याला सन्मान, अगदी चांगलं प्रेझन्स ऑफ माइंड आपण नक्कीच अगदी हे फलंदाजाचं पाहतोय. आकाश केदारी चांगली खेळाडू होती, नक्कीच आपण पाहतो चांगलंच अगदी स्पिरिटनं नक्कीच हा फलंदाजी करतोय. रनसंख्या आपण पाहिली 29 अंकावरती स्थिरावली गेल्या. आकाश केदारी सलामीची फलंदाज जे आपण पाहतो ना, अगदी चांगली स्टार्ट आहे आणि आता मात्र चांगला फिनिश देण्याची वेळ आली आहे. परिस्थिती आक्रमण तुम्हाला करावा लागेल, परंतु घुटना टेक पास पटका जरूर खेळला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, यष्टीरक्षक या ठिकाणी चुकी करतो. गॅदर करता आला नाहीये बॉलला आणि स्ट्राईक रोटेशन झाली आहे आणि पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती असेल आकाश केदारी. आणि हेच खरं तर पाहिजे होतं वडगाव टीमला. आकाश केदारी जेवढा स्ट्रायकर एंडवरती असेल ना, तेवढा फायदा नक्कीच वडगाव टीमला असेल. रनसंख्या बनेल देखील सर 31 अंकावरती, 31 धावा धावफलकावरती आहेत. महेश हा गोलंदाज आपण पाहिलं, अगदी पहिलं षटक 19 धावसंख्येचं आपण जरूर पाहिलं. तदनंतर
दुसरं षटक संकेत जाधव 9 या धावसंख्येचा आणि अद्यापर्यंत या अगदी गोलंदाजांनी 3 धावा खर्च केल्या 3 चेंडूंमध्ये. महेश आपण पाहतो गोलंदाज ट्रॅक वरती, लाईन खराब आहे, डाऊन द लेग. नक्कीच हा बॉल पंचांनी विंग्स ओपन केलेत. अविनाश पारिंगे सर कळवतात की हा बॉल वाईट असेल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड केली जाईल. 32 धावा धावफलकावरती लागल्या जातील. लॉस ऑफ 0 विकेट. अद्यापर्यंत कोणताही गोलंदाज खरं तर वैयक्तिक सफलता नक्कीच प्राप्त करू शकला नाही आहे, कारण आकाश केदारी आणि राजू ठोंबरेची चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 32 धावा धावफलकावरती आहेत. पुढे सरसावून हा फटका जरूर खेचलाय. ताकद किती आहे? यस, डेफिनेटली यस. अंपायर कॉल, इट्स 6 रन्स. दहा चेंडू आणि 32 धावसंख्येवरती खेळतो आकाश कदरी. रन संख्या झाली आहे 38. चांगला फटका मिनी हेलिकॉप्टर आपण बघतो उडवलाय. केदारीच्या बॅट मधून दमदार चौकार. धावफलकावरती आहेत आकाश केदारी नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग करतोय. 11 चेंडू 36 धावसंख्येवरती खेळतोय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. एलिमिनेशन थोडंसं कमी आपण पाहिला. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा कंप्लीट केल्या जातील का? 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न. बॅकअप मिळत नाहीये, चुकीला माफी नाहीये. या ठिकाणी 3 धावा कंप्लीट केल्या जातील. या 3 धावसंख्येच्या मदतीनं 45 धावा धावफलकावरती लागल्या जातील. प्रथम बॅटिंग करत असताना साई समर्थ निलेश हिलवण वडगाव टीमच्या येणाऱ्या आता दुसऱ्या सत्रामध्ये 18 चेंडूमध्ये 46 धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. जय हनुमान बारवय या टीमला. तत्पूर्वी संधी डीजे एकविरा यांच्या माध्यमातून ऐकू या स्पर्धेचं टायटल. बारवाई संघाच्या खेळाडूंना आपण विनंती करूया, आपण आपल्या कक्षामध्ये बसा. बऱ्याचशा प्रेक्षकांना वाटलं की धावा जास्त झालेल्या आहेत, परंतु असं वाटतं की वडगाव संघ त्यांची गोलंदाजी धारदार आहे. कदाचित 30-35 धावा पण ते करू शकत नाहीत, परंतु क्रिकेटमध्ये कधी कधी आपण जे ठरवतो त्याच्या उलटं होतं. बारवाई संघाला ते करून दाखवावं लागेल. मगाशी आपण बघितलं अकोलवाडीचा जो संघ होता त्याच्यामध्ये आमचे गजानन पाटील, रजनी ट्रान्सपोर्ट, जय हनुमान अक्कुलवाडी आणि मगाशी DJ मास्टरनं गाणं लावलं हनुमंताचं. त्यावेळेस अंकित मालुसरे म्हणाले होते की आता जय हनुमान आमचा संघ आहे आणि गीत पण वाजवलं. सुरुवात चांगली होईल. आणि आता इथे जय हनुमान बारवई आणि आज शनिवार आहे. धन्य धन्य हनुमंता तुझा आलो रामदूता,
काय भक्तीच्या या वाटा माझा दावाव्या शुभदा. आणि आता जर का हनुमंत यांच्या अंगामध्ये संचारले तर मात्र या 46 धावा पण होऊ शकतात. आणि जर वडगाव संघाची गोलंदाजी मागच्या 2 मॅच सारखी चालली, चिठ्ठीच्या जोरावर बारवाई संघ म्हणजे धावांच्या जोरावर बारवाई संघ पुढे गेला होता आणि मेहनत करून पुढे आलेला आहे तो निलेश 11 वडगाव. तर बघूया जर तशीच गोलंदाजी चालली तर कदाचित या धावा जास्त होतील. परंतु क्रिकेट आहे, जर तर चालत नाही, जर तर शिवाय क्रिकेट नाही. आजच्या SDP ग्रुपच्या वतीने आयोजित आपण पाहतोय पद्मताई पाटील यांचा वाढदिवसाला सुरुवात. शेवटच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा मी संतोष चौधरी आहे, म्हणजे यश मालकर खरं आता जोरात होते, मस्त समालोचन त्यांचं चाललं होतं. मगाची मॅच तर त्यांनी शेवटच्या बॉलवर 5 धावा आल्या होत्या आणि दोन्ही बाजूने चांगली मॅच पेटवली होती. आता या मॅचमध्ये धावा थोड्या जास्त झालेल्या आहेत, परंतु या सकाळच्या सत्रामध्ये धक्कादायक निकाल जे हनुमान बारवाई संघ देतोय का याकडे लक्ष आहे. परंतु निलेश 11 वडगाव संघाने मजबूत धावा केल्यात. आकाश केदारी मगाची जी स्ट्राईक चेंज झाली, यष्टीरक्षकाने जो बॉल पकडला नाही आणि मग त्यानंतर एक षटकार बघायला मिळाला, चौकार बघायला मिळाला, 3 धावा बघायला मिळाल्या. एक चूक क्रिकेटमध्ये, एक चूक तुम्हाला प्रभावाकडे नेऊ शकते, फायनलपासून तुम्हाला दूर ठेवू शकते. आता 18 चेंडू आणि 46 धावा करायचे आहेत. 15.33 धावांची सरासरी आहे. एक असं षटक निवडावं लागेल जे हनुमान बारवाई संघाला की ज्या षटकामध्ये 20-22 धावा येतील. बघूया काय निकाल लागतोय. सकाळी सकाळी सगळ्यांना खुश करतायत का हा सामना. मॅच कोणीही जिंको, परंतु मॅच चांगली व्हायला पाहिजे. काही प्रेक्षक सपोर्ट करत असतील वडगाव संघाला, काही प्रेक्षक सपोर्ट करत असतील बारवाई संघाला, काही प्रेक्षक सपोर्ट करत आहेत क्रिकेटला, चांगल्या क्रिकेटला. फलंदाजांची जोडी मैदानात आलेली आहे बारवाई संघाची. अकुलवाडी संघाने पण चांगला खेळ केला. खरं तर 4च धावांनी ती मॅच त्यांनी हरली. जे हनुमान बारवाई संघाचा सलामीचा फलंदाज संकेत जाधव आणि रोमित पाटील ही सलामीची जोडी आलेली. आणि इकडे मात्र गोलंदाज प्रशांत झिंगे, आकाश केदारी आणि तिसरा गोलंदाज त्यांचा जितू म्हात्रे. आज मस्त कामगिरी केलेली आहे, अतुलनीय कामगिरी केलेली आहे. रोमांचकारी मॅच त्यांनी इथे जिंकून दिलेलं आहे. तमाम पाहुण्यांचं स्वागत करूया. मैदानाच्या मधोमध जाऊया. 18 चेंडू 46 धावांची गरज. अचानकचं हे मैदान रायगड क्रिकेटची पंढरी, रायगडचं लॉर्ड्स ज्याला म्हटलं जातं, थवेच्या थवे इथे बसलेले असतात. आणि क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन. सभ्यग्रस्तांचा खेळ कसा असतो ते हे मैदानावर पाहायला मिळतं. प्रशांत झिंगे तयार. संकेत जाधव पंचवळत आहेत. पहिला चेंडू वाईट. पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता फलंदाज वडगावचं. मगाच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं अकोलवाडी संघाचा, आणि तिथून मग थोडीशी खराब परिस्थिती झाली होती. इथे मात्र वाईट बॉल मिळाले. चांगले संकेत आहेत संकेत जाधवसाठी आणि या टीम जे हनुमान बारवाई संघासाठी. 18 चेंडू 45, 15 धावाची सरासरी आहे. थोडंसं दव पडलेलं आहे, ड्यू फॅक्टर. 18 चेंडू 45. 18 चेंडू 45 चेंडू हवेमध्ये. इथे मात्र फलंदाज बाद होईल. संकेत जाधव बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवर वाईट बॉल आला आणि त्यानंतर मात्र संकेत जाधवचा प्रयत्न होता षटकार मारण्याचा आणि संकेत जाधव मात्र बाद झाले. 17 चेंडू आणि आता 45 धावा. अजित लबडे मालदोटे जे पॅकर आहेत, प्रशांत खरात आहेत, आमचे केळकर कंपनीचे बरीचशी जी मंडळी आहेत, आमचे परेश पटेल आहेत, वडगावला सपोर्ट करत आहेत निलेश 11 वडगाव संघाला. 17 चेंडू आणि आता 45 नवीन फलंदाज आले आहेत. रवी, रोमित नॉन स्ट्राईक एंडला. प्रशांत झिंगे तयार राईट हँड ओव्हर. हो, ब्लिक केले चेंडूला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत. एक धाव घेतलेली, दुसऱ्या धावसाठी धावत आहेत.
2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तिसऱ्यासाठी धावतील का? तिसऱ्यासाठी धावलेले आहेत. आणि मगाशी जशा वडगाव संघानं 3 घेतल्या, इथे मात्र चौथी होईल का? पळून 4 धावा घेतलेल्या आहेत. टाळ्या वाजवत आहेत त्यांचे पाठीराखे, कारण गरज आहे धावांची. 16 चेंडू आणि आता 41 धावांची गरज आहे. 4 धावा आलेल्या आहेत. कोण म्हणतंय की मारूनच चौकार मिळतो, इथे पळून चौकार घेतलेला आहे. वडगाव संघाला वाटलं असेल की आपली धावसंख्या जास्त आहे, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटनं भल्या भल्यांना रडवलेलं आहे. क्षणात काहीकांना करोडपती केलं तर काहीकांना घरी पण बसवलेलं आहे. 16 चेंडू आणि 41 धावांची गरज आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे रवी. प्रशांत झिंगे तयार. कभी खुशी कभी गम. आता मात्र थोडासा वेग वाढवला गोलंदाजानं आणि ते मात्र पंचांचा लेग बाईटचा इशारा येतोय. अवंतर धाव पहिली येते. 15 चेंडू आणि आता 40 धावांची गरज आहे. 25 धावा जास्त आहेत. या जो अंतर आहे 15 चेंडू आणि 40-25चं जे अंतर आहे ते कमी करावं लागेल. 1-2 मोठे फटके यावे लागतील. 1-2 षटकार, 1-2 चौकार यावेच लागतील. तेव्हा या मॅचमध्ये जय हनुमान बारवई संघ येताना आपल्याला दिसेल. आकाश केदारीने मस्त फलंदाजी केली. धावा केल्या होत्या आकाश केदारीनं फलंदाजी करताना. 39 धावा केल्या होत्या, ज्याच्यामध्ये षटकार मारले होते. 4 षटकार त्यानं मारले आणि चौकार मारले होते 2. 15 चेंडू 40. अखूट टप्प्याचा चेंडू होता. थोडासा मागे ठेवला, कट करायचा होता. चेंडू काही बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडू येते. 14 चेंडू 40. जसे जसे निर्धाव चेंडू येतील तसं टेन्शन वाढत जाईल. प्रत्येक चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे. सिंगल येऊ, डबल येऊ, चौकार येऊ, षटकार येऊ, परंतु काहीतरी येणं गरजेचं आहे. 14 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. जोरदार अपील आणि पंचांनी उचलून धरले अपील. फलंदाज बाद होतोय रवी. रोमित पायचीत पकडला जातोय आणि इथे मात्र आता 13 चेंडू आणि 40 धावांची गरज. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जातोय विवेक. आता मात्र आक्रमण करावं लागेल. आक्रमण म्हणजेच बचाव असं आपण नेहमी म्हणतो. हे तंत्र अवलंब करावं लागेल. या तंत्राचा 13 चेंडू आणि 40 करायचे आहेत. या चेंडूवर काहीतरी येणं गरजेचं आहे बारवई संघासाठी. आपण म्हणालो की 5 संघ जिंकले होते मालदोटे पनवेल तालुक्यातील आणि हा एकच वडगाव होता पण सगळ्यांना नडलाय. 13 चेंडू 40. पुन्हा एकदा तोच टप्पा आणि इथे आपण पाहतोय गुडलँड स्पॉटवर चेंडू पडल्यानंतर थोडासा उडाला आणि शेवटचा चेंडू पण डॉट टाकलेला आहे. आता 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. जिथे 15.33ची सरासरी राखायची होती, पहिल्या षटकामध्ये आल्या फक्त 6 आणि आता जिंकण्यासाठी करायचे आहेत त्या 12 चेंडूमध्ये 40. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. सगळ्यांचे सगळे रंग आमचा पंढरीचा पांडुरंग. सुंदर गीत इथे DJ मास्तरांनी लावलेलं आहे. 12 चेंडू आणि 40. शेती ही पंढरी पण आता शेतीच राहिली नाही. 12 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे जितू म्हात्रे आलेले आहेत. 12 चेंडू 40. पुन्हा एकदा आता चुलीवरच्या जेवणाची हॉटेल आपल्याला शोधावी लागत आहेत. पुन्हा एकदा लग्नामध्ये डोल्या दिसत आहेत, पुन्हा तुताऱ्या दिसत आहेत. ओल्ड इज गोल्ड. पुन्हा एकदा आपण मागे चाललेलो आहोत. 12 चेंडू आणि 40ची गरज आहे. जितू म्हात्रे. आता मात्र हल्ला चढवावा लागेल आणि त्याचा प्रयत्न केला पण तो आकाश केदारी चेंडूच्या खाली. चांगला प्रयत्न होता.
ताकद कमी पडली आणि इथे टिपला जातोय फलंदाज रवी. किती वाटते पण हे तीन आमचे जे प्रेक्षक आहेत पाहुणे आहेत बसलेले आहेत ना वडगाव संघाला सपोर्ट करत असतील. भरपूर नाचतायत विकेट पडली की भरपूर नाचतायत आनंद व्यक्त करतायत आणि हेच तर खरं क्रिकेटमध्ये सुखदुःख कभी खुशी कभी गम इथे आपल्याला पाहायला मिळते. 11 चेंडू 40 बारवाई संघाचे पाठीराखे म्हणत असेल की एखादा तरी कोणतरी आमचा सितारा उभारता सितारा यावा आणि त्याने 2-4 चेंडू मैदानाच्या बाहेर भिरकावेत आणि या मॅचमध्ये स्वप्न पडलं की काय सकाळी सकाळी अशी ही मॅच जिंकून देणारा एखादा खेळाडू आहे का. आता मात्र नवीन आला आहे फलंदाज साकेत. चेंडू शिल्लक आहेत 11 धावा करायचे 40. LB एवढा जोरात आवाज आला वेग होता चेंडूला. 10 चेंडू आणि 40ची गरज आहे. सगळी मंडळी नेहमी मागच्या मॅचला मी म्हणालो होतो की राजकुमार म्हणाले होते की क्या ठंड है भाई क्या करेगा स्वेटर इधर तो चाहिए क्वार्टर. मस्त डान्स चालू आहे सगळ्यांचा. आठवण काढली बघा. 10 चेंडू आणि 40ची गरज आहे. वडगाव संघाचा साकेत पण बाद झालेला आहे. आता नवीन आले फलंदाज सागर आलेत. 19 तारखेला कोणता संघ असणार यातला बारवाई की वडगाव. 10 चेंडू आणि 40. चांगली गोलंदाजी करतोय जितू म्हात्रे. मी म्हणालो होतो की वडगाव संघाच्या समोर 30-32 करणं कठीण आहे. 45 झाल्या त्यावेळेस बरेचसे प्रेक्षक पण हुशार असतात. त्यांनी ओळखलं की या धावा आता चेसिंग करणं कठीण आहे. गाडी घेऊन जाई बोलतोय बरोबर आहे पण तू जाशील का घरपर्यंत. 9 चेंडू आणि 40ची गरज आहे. घरी जाशील का खड्ड्यात जाशील. 9 चेंडू 40. प्रेक्षक पण हुशार असतात. एकदा मॅचमध्ये काही उरलं नाही की मग इकड तिकडच्या गप्पा सुरू होतात. आपल्या जागा सोडायला सुरुवात करतात. 8 चेंडू आणि आता 39 धावा करायचे आहेत. वडगाव संघाची गोलंदाजी आज तिकट मारा होता धार होती. अख्खी रात्र त्यांच्या गोलंदाजांनी गाजवली. तो प्रशांत झिंगे जितू म्हात्रे आणि आकाश केदारी. एकही गोलंदाज बदली केला नाही त्यांनी. चौथा गोलंदाज होता आदित्य पाटील. 8 चेंडू 39. वडगाव संघाचे पाठीराखे खुशीमध्ये आहेत कारण 19 तारखेला या SDPच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश होऊ शकतोय. 7 चेंडू आणि 39. अजूनही कोणी जिंकलेलं नाही आहे बारवाई अजूनही. परंतु बारवाईचे फलंदाज येत आहेत एका पाठोपाठ हलजेरी लावत आहेत आणि तंबूमध्ये परत आहेत. 7 चेंडू 39. सुपर 4मध्ये जाणारा संघ कोणता असेल. इथे मात्र चांगला प्रयत्न आहे. पुन्हा सिली मिडॉपला इथे मात्र झेल टिपला जातोय. 6 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. धन्यवाद DJ मास्टर. आज सुंदर सुंदर गीते आहे ते वाजली गेलेली आहेत. काय करणार अभंग लावले तर खरं तर मॅच कधी कधी खाली येते. परंतु आता 6 चेंडूमध्ये कोणतेही गाणे लावले तर 39 पण होणार नाहीत.
अशी परिस्थिती झालेली. पण आता नो बॉल, कुठेतरी व्हाईट बॉल. 6 चेंडू आणि 39ची गरज आहे. गोलंदाज आकाश केदारी. आकाश केदारीला आपण पाहतो की सीमारेषेवर जे प्रेक्षक आहेत त्यांचे सपोर्टर आहेत, त्यांना हात मिळवत होते, त्याला शुभेच्छा देत होते. 5 चेंडू आणि आता 39. कुठल्याही संघाला, वडगाव संघानं आपण बघितलं की चेसिंगमध्ये मातच दिलेली आहे. मी म्हणालो की एकच हा खालापूर तालुक्यातील संघ आहे वडगाव, दुसरा होता वाशिवली, तळवली, परंतु त्याच्यामध्ये वडगाव संघ मात्र हवी झालेला आहे. 4 चेंडू आणि आता 39 धावांची गरज आहे. हे या गाड्यावर पण नाचतात तर बाकीच्या गाड्यावर काय करतील. 4 चेंडू आणि 39. पण आनंद आपला व्यक्त करतायत. एक दिवस गावासाठी, एक दिवस नावासाठी. चांगला खेळ आजपर्यंत आपण बघितला. आजच्या रात्रीमध्ये वडगाव संघाच्या खेळाडूंनी केलेला आहे. 3 चेंडू 39. अजित लबडे जे पॅकर आहेत, लकी आहेत पॅकर, अजित लबडेंना शुभेच्छा आहेत. 3 चेंडू आणि 39. बारवाई संघाने पण चांगला खेळ केला, परंतु आता सकाळी इथे मात्र चांगला फटका आला. येईल का षटकार? येतोय. शेवट गोड करण्याचा प्रयत्न बारवाई संघ करतोय. 2 चेंडू आणि आता 33 ची गरज आहे. 2 मध्ये 12 असे तरी मजा आली असती. 2 चेंडू 33. हे फटके सुरुवातीला यायला पाहिजे होते, पहिल्या षटकामध्ये यायला पाहिजे होते, परंतु आता उशीर झाला. परंतु किती कमी धावांनी 2 चेंडू 33. 1 चेंडू आणि आता 32 धावांची गरज आहे. SDP आज संध्याकाळी बरोबर 7 वाजता पहिला बॉल पडेल आणि आज सौ पद्माताई पाटील यांचा वाढदिवस आहे. वाढदिवसाचा सोहळा इथे साजरा केला जाईल. 1 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी गरज आहे 32 धावांची. बारवाई संघाने चांगला खेळ केला होता, परंतु या मॅचमध्ये धावा जास्त झाल्या आणि वडगाव संघाच्या गोलंदाजीच्या पुढे